आशू आत्याला फोन करू? कशाला? झाली पुन्हा सुरुवात तुझी? एकदा तरी आले ती तिथे, पैसे दिले आणि झाली मोकळी. अगं पण खरंच काम असेल ना तिला तिथे? हो, इतकं कुठलं महत्वाचं काम आहे तिला की तुझे बाबा इतके आजारी असताना साधं बघायला सुद्धा आली नाही ती? काय नाही ग, प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला बरोबर शिकली ती. सगळी नाती विसरून गेले. आता आपण कुणीही लागत नाही तिचे, फक्त देणेकरी लागतो. तिचे पैसे कसे फेडायचे ना, आता हा विचार करायला हवा आपण. आणि तिचा विचार करणं सोडून दे आता. ही अशी उभी काय इथे? मला सांग, तू ब्रेकफास्ट केलास का? बोल ना काहीतरी ग. काय वेडेपणा लावलायस तू? बरोबर आहे, मीच वेडेपणा करणार ना प्रत्येक वेळेला. कारण शहाणपणा हा, समंजसपणा हा जो काही आहे तो फक्त आशूकडे आहे, माझ्याकडे नाही. तिचा मूड वाईट असतो कारण तिला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात रे. मला कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत? माझा मूड वाईट असतो कारण मी ठार वेडी आहे. जा शुभू, तू आधी जाऊन बघून आशूचा मूड कसा आहे. गीता, तू काय बोलतेस ते कळतंय का तुला? का समजावतोय शुभंकर मला? मला आता कळून चुकलं या घरात माझी काय किंमत आहे ते. तुझ्या आणि तिच्या बाळाला मी आता आपलं मानलंय. प्रत्येक गोष्टीत मी असं वागले, पण तिने तुमच्या वादविवादाचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू येतात नमिता. शुभंकर, तुम्हा दोघांनाही 2 शब्द सांगण्याचा अधिकार आहे म्हणून बोलते मी. गेले बरेच दिवस बघते मी, तुम्ही दोघंही मनाने एकमेकांपासून दूर चालला आहात. डोळ्यांवर पुटं चढली आहेत तुमच्या, गैरसमजाची आणि दूषित दृष्टिकोनाची सुद्धा. कोणत्याही नात्यात, विशेषतः नवरा बायकोच्या, एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी प्रेमळ आणि स्वच्छच हवी रे. मला काय वाटतंय, तू वाद घालत बसू नकोस ना. म्हणजे तू सतत त्याच्याशी भांडत राहिली तर तो तुझ्याजवळ येणार आहे का? तू भांडत बसलीस तर तो रोमॅन्टिक होईल नाही. हे बघ, आणि मी जेवढं शुभंकरला ओळखते, आय नो ही इज नॉट दॅट टाइप ऑफ गाय. आणि आशू एक सिंपल मिडल क्लास बॅकग्राऊंडची आहे ग. तर तू अजिबात चिंता करू नकोस. ट्रस्ट शुभंकर. ताराबाई,